नमस्कार मित्रांनो मित्रांनो अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत साखर अनुदानासह मुदतवाढ मान्यता देण्यात आला आहे। तर मित्रांनो, राज्यातील नागरिकांना ह्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत साखर दिलं जाणार आहे। तर ही योजना किती वर्षांपर्यंत राबविण्यात आली आहे, राज्यातील किती नागरिक ह्या योजनेला लाभार्थी असू शकतात आणि साखर नागरिकांना प्रत्येक रेशनधारकांना कसे किती प्रमाणात दिले जाणार आहे, तर आपण ह्या संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। अरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, पहिला पॉईंट आहे अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत साखर अनुदानासह मुदतवाढ किती वर्षापर्यंत दिली आहे पाहूया। केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे वितरित अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी साखर अनुदानासह 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याची मान्यता दिली आहे। मित्रांनो, दुसरा पॉईंट आहे अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार सहभागी राज्यातील अंत्योदय अन्न योजना कुटुंबांना साखरेवर दर महिन्याला जसा रेशन येतो तसं साखर पण वितरित केला जाणार आहे। त्यासाठी 18.50 रुपये प्रति किलोचा अनुदान हे केंद्र सरकार देत आहे। तर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडून सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अंत्योदय कुटुंबांना प्रति किलो दराने साखर वितरण्यासाठी राज्यांना अनुदान पुरवत सुरू राहील। साखरेची खरेदी आणि वितरणाची जबाबदारी राज्यावर असेल। तर मित्रांनो, ह्यामध्ये जे अनुदान आहे साखरेचं हे केंद्र सरकारच्या जबाबदारी असेल। तर दर महिन्याला हा साखर रेशन दुकानामधून तुम्हाला दिला जाणार आहे। मित्रांनो, तिसरा पॉईंट आहे अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 2020 ते 21 ते 2025 व 26 दरम्यान कालावधीच्या लाभार्थ्यांना 1850 कोटी रुपयांचा लाभ देण्यात येईल। ह्या योजनेच्या देशातील अंदाजे 1.98 कोटी अंत्योदय कुटुंबांना लाभ होण्याची अपेक्षा आहे। मित्रांनो, ह्यामध्ये जे 2020 पासून 2026 पर्यंत ह्या दरम्यान ह्या कालावधीत जे लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांना ह्या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे व दिला जाणार आहे। तर मित्रांनो, ही व्हिडिओ कसं वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांना इतर मित्रांना शेअर करा। इथं थांबतो, नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।